रामकृष्ण हरी. कसे आहात आपण सर्वजण? तर आज आलो होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडी येथे. इकडे येण्याचं विशेष कारण म्हणजे आज आहे 6 डिसेंबर, बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस, ज्याला आपण महापरिनिर्वाण दिवस म्हणून पण ओळखतो. तर आज आम्ही फुले आणि हार घेण्यासाठी इकडे आलो होतो. सोबत आमचे मित्र आहे, आम्ही दोघेजण आलो होतो इकडे. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे निधन झाले होते आणि या दिवसाला महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखले जाते. आणि आम्ही सर्वजण मराठवाडा लेबर युनियनचे सर्व जे कामगार आहे हे मान्यवर सर्वजण इथे उपस्थित होते. मराठवाडा लेबर युनियनच्या ऑफिसवरती नारळबाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुलहार घालून पूजन करून घेतले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि वंचित समुदायाच्या हक्कासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. महापरिनिर्वाण दिवस हा दरवर्षी 6 डिसेंबरला पाळला जातो. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी दलितांचे जीवन सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी भेदभावाविरुद्ध लढा दिला. या दिवशी लोक डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या कार्याची आणि त्यांनी भारतीय समाजात घडवून आणलेल्या बदलाची आठवण करतात. महापरिनिर्वाण दिन हा न्याय, समानता आणि निष्पक्षता या त्यांच्या मूल्यावर विचार करण्याची संधी देतो. त्यांची शिकवण आजही भारताला प्रभावित करते. त्यांचे भाषण आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे अधिक समान आणि न्याय्य समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या समर्पणाची आठवण करून देतात. महापरिनिर्वाण दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि प्रमुख समाजसुधारक डॉक्टर B.R. आंबेडकर यांचे निधन झाले तो दिवस. 6 डिसेंबर 1956 रोजी निधन पावले. महापरिनिर्वाण या बौद्ध शब्दाचा अर्थ महानिर्वाण असा आहे. हे एक ज्ञानप्राप्त आत्म्याने मोक्ष प्राप्त केल्याचे प्रतीक आहे. या दिवशी संपूर्ण भारतात, विशेषतः डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्या स्मृती आणि समाजातील योगदानाचा सन्मान करतात. विशेषतः दलितांना वर आणण्यासाठी आणि सामाजिक न्याय व समानतेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची आठवण केली जाते. हा दिवस त्यांच्या शिकवणी आणि वारशावर चिंतन करण्याचा दिवस आहे. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे त्यांचा जन्म झालेला आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते. तर आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहे मित्रांनो, आणि कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे चालू आहे. सांगवीकर सरांचे तुम्ही भाषण ऐकावे. खूप सुंदर अशा प्रकारे ते आपल्याला मार्गदर्शन करत आहे. त्याचं मनुष्यत्व हरवून बसतो, माणूस पण हरवून बसतो. मग त्याला हिंदू दिसतो, मग त्याला मुस्लिम दिसतो, मग त्याला ख्रिश्चन दिसतो, त्याला बुद्ध दिसतो, त्याला जैन दिसतो, त्याला शीख दिसतो. हे आपल्या डोक्यात पडलेले विषम भेद आहे. हालाकी हे भेद नसले पाहिजे. माणूस म्हणून आपण जेव्हा जन्माला येतो त्याच रूपामध्ये आपण शेवटपर्यंत मृत्यूपर्यंत वागलं पाहिजे, हे भारतीय संविधान आपल्याला सांगते. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये आपल्याला हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, इसाई काही म्हटलेलं नाही. भारतीय संविधानाने आपल्याला भारतीय नागरिक म्हटले. मग तुमचा धर्म, तुमची जात, तुमच्या प्रथा, तुमच्या परंपरा, तुमची रीती, तुमचे रिवाज सगळे तुमच्या घरी.
बाहेर आपण जेव्हा पडतो तेव्हा आपण भारतीय नागरिक असतो, तेव्हा आपल्या डोक्यात जात धर्म असता कामा नये, तेव्हा आपल्या डोक्यात पक्ष झेंडा असता कामा नये. भारतीय नागरिक म्हणून आपण बंधुभावाने एकमेकांशी वागलो पाहिजे. अशा अर्थाची भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रयत्नरत मोठे भगीरथ प्रयत्न करून या भारत देशाला अर्पण केलेलं आहे. तुम्हाला जर सफरचंद पाहिजे असेल तर तो माणूस कोण आहे त्याच्याकडे जाती धर्माकडे पाहायचं नाही. त्याच्याजवळ चांगली क्वालिटी असेल, तुम्हाला आवडली असेल ते सफरचंद घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.